जिल्हा नियोजन निधी विविध वित्त आयोगातील आमदार फंड खासदार फंडातून वाड्या वस्त्यांना जाणारे रस्ते, समाज मंदिर, आनंद रस्ते, विठ्ठल मंदिर आणि अनेक कामांचे भूमिपूजन व पूर्तता लोकार्पण कार्यक्रम खर्डीत पार पडला। जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सर्व उद्घाटन कार्यक्रम पार पडले। यामध्ये गगनगिरी रस्ता, पठाण वस्ती, अंगणवाडी, काळाखोरा रस्ता, जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरण, खताळ वस्ती रस्ता, पोळीमळा रस्ता, शिरभागी रस्ता ते मेटकरवाडी रस्ता, गावातील रस्ता, पाटील वस्ती रस्ता। प्रथमतः मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वांचे आवडते प्रशांत परिचारक यांचं मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे प्रणव मालक परिचारक, खर्डी ग्रामपंचायतचे सरपंच, माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकारी, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोठे, विविध गावातून आलेले सर्व पदाधिकारी आणि मंचावर उपस्थित असणारे सर्वांचीच काही नावं घेत नाही, पण सर्व उपस्थित मान्यवर आणि खर्डी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी आणि गावातील सर्वच नागरिक यांचं त्यांना या कार्यक्रमाविषयी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देऊन या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सर्वजण उपस्थित राहिला त्याचं मनापासून मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो। खर्डी ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास योजनेतून पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व विविध योजनेतून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा आज मालकांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि सर्व कामांचं उद्घाटन झालेलं आहे असं आम्ही आज घोषित करतो। त्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। आज शुभारंभ व लोकार्पण झालेल्या कामांची यादी मी आज तुमच्या समोर ठेवित आहे। साधारणपणे शुभारंभ झालेले आणि लोकार्पणाचे 17 कामं आज मालकांच्या हस्ते त्याचा लोकार्पण आणि शुभारंभ झालाय। त्याच्यामध्ये गगनगिरी रस्ता 85-15 खडेकरण रस्त्याचा शुभारंभ झालेला आहे। पठाण वस्ती अंगणवाडी इमारतीचं लोकार्पण झालेलं आहे। इंद्रायणनगर रस्ता सुशोभीकरण लोकार्पण झालंय। मशानभूमी सुशोभीकरण त्यांचं पण लोकार्पण झालेलं आहे। 25-15 तावशी रोड ते जिल्हा परिषद शाळा काळाखोरा या कामाचा पण शुभारंभ झालेला आहे। तावशी रोड ते खताळ वस्ती 85-15 रस्ता या कामाचा पण शुभारंभ झालेला आहे। खताळ वस्ती ते शेटपळशिव नागरी सुविधा रस्ता याचं पण लोकार्पण झालेलं आहे। जिल्हा परिषद शाळा खताळ वस्ती याचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण पण झालेला आहे। ताड वस्ती ते शेंबडे वस्ती 85-15 या रस्त्याचा शुभारंभ झालेला आहे। कल्याण रोगे वस्ती ते संगेवाडी शिव 85-15 रस्त्याचा शुभारंभ पण आज मालकाच्या हस्ते झालेला आहे। सांगोला रोड सांगोला पंढरपूर रोड ते कोळीमळा या 85-15 रस्त्याचा पण शुभारंभ झालेला आहे। सांगोला पंढरपूर रोड ते रेल्वे लाईन 25-15 या रस्त्याचा पण शुभारंभ झालेला आहे। शिरबाई रोड ते मेटकरवाडी या 25-15 जनसुविधा रस्त्याचं लोकार्पण झालेलं आहे। शिरबाई रोड ते रोंगे वस्ती कॅनॉल पट्टी 85-15 या रस्त्याचा पण शुभारंभ झालेला आहे। चव्हाण वस्ती ते शिरबाई रोड 25-15 या रस्त्याचा पण लोकार्पण झालेला आहे। उंबरगाव रोड ते कांबळे वस्ती या 85-15 या रस्त्याचा पण शुभारंभ झालेला आहे। नागरी सुविधा गाव अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण याचा पण आज शुभारंभ झालेला आहे। त्यासोबतच मालक पाटील मळ्यातील डॉक्टर अमोल रोंगे यांच्या घराच्या डांबरीकरण रस्त्याचं पण मालक जवळजवळ 65 लाखाच्या रस्त्याचं पण काम पूर्ण होऊन ते मालकांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे।
व अशा व विविध योजनेतून पूर्ण झालेल्या इतर विकास कामाचं लोकार्पण व शुभारंभ सोहळा संपन्न झालेला आहे. आता योजनाबद्ध निधी जर पूर्ण कामे म्हटलं तर 15व्या वित्त आयोगातून 1,30,00,000 कामं पूर्ण झालेली आहेत. 25-15 योजनेतून 30 लाखाची कामं पूर्ण झालेली आहेत. नागरी सुविधा 15 लाखाची कामं पूर्ण झालेली आहेत. जन सुविधेतून 10 लाखाची कामं पूर्ण झालेली आहेत आणि जिल्हा नियोजन अंगणवाडी इमारत 11,25,000ची पूर्ण झालेली आहे. आणि हे पूर्ण झालेल्या कामाचं लोकार्पण पण आज झालेलं आहे. त्याच्यासोबतच शुभारंभाची कामे योजनेवर निधी जो आहे तो 85-15 पाणंद रस्ते या योजनेचं 1,60,00,000 कामाचं शुभारंभ आज मालकाच्या हस्ते झालेला आहे. व 25-15 रस्त्याचं 15 लाखाचं उद्घाटन पण आज झालेलं आहे. आणि नागरी सुविधेतनं 7,70,000 या कॉन्क्रीटकर रस्त्याचं उद्घाटन पण आज झालेलं आहे. अशा प्रकारे आज जवळजवळ 4 कोटी रुपये कामाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज मालकाच्या हस्ते पार पडलेला आहे. मालक त्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर पण मालकाने कामाचा शुभारंभ केलेला होता. ते सर्व काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. आज दिनांक 17/7/2024 रोजी खर्डी ग्रामपंचायतच्या वतीने केलेल्या विकास कामाचे लोकार्पण व नवीन मंजूर कामाचा शुभारंभ सोहळा साजरा करीत असताना थोडीशी पार्श्वभूमी फेब्रुवारी 2023 मध्ये माननीय प्रशांतरावजी परिचारक मालक माननीय विधानसभा सदस्य यांनी खर्डी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन केले होते. सदरची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. तसेच त्यानंतर ही काही कामे पूर्ण झालेली आहेत. त्या सर्व कामाचा लोकार्पण सोहळा आज रोजी संपन्न होत आहे. तसेच नवीन कामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला आहे. निश्चितच खर्डी ग्रामपंचायतच्या वतीने प्राप्त अनुदानाची दर्जेदार विकास कामे करून आमच्यावर सोपवलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडली आहे. त्यामुळे ही आपले आशीर्वाद जनतेच्या साथीनं निश्चितपणे विश्वासाला पात्र असे काम करून दाखवू अशा आम्ही या निमित्त ग्वाही देतो. आणि आज आपण जे काही नवीन सर्व काम करतोय आणि एवढी कामे झालेली आहेत मला तरी पण कामाची अजून पण यादी संपलेली नाही. आज 16 रस्त्याचं काम झालेलं आहे. परंतु आज पण आपल्याकडे जवळजवळ 20 रस्त्याच्या कामाची यादी तयार आहे. आणि ते कामाची यादी पण आज मी मालकाकडे वाचून दाखवणार आहे. कनाळी रोड जरतेवाडी ते मांडे वस्ती ते शेटपै रोड हा रस्ता आपल्याला करायचा आहे. कनाळी रोड जरते वस्ती ते पुखाळे वस्ती हा पण रस्ता आपल्याला करायचा आहे. आपले जालिंदर रोंगे पाटील आपले चेअरमन यांच्या कॅनलपट्टीचा पण रस्ता आपल्याला करायचा आहे. त्यानंतर कृष्णा लक्ष्मण पाटील कॅनलपट्टी यांचा पण रस्ता करायचा आहे. रामा चव्हाण ते हवळी वस्ती पूल या पण रस्ता आपल्याला करायचा आहे. उंबरगाव रोड ते लक्ष्मण कांबळे वस्ती रोड हा पण आपल्याला रस्ता करायचा आहे. कासेगाव रोड ते गगनगिरी या पण रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. 13 नंबर कॅनलपट्टी ते हिरालाल पठाण वस्ती हा पण रस्ता आपल्याला करायचा आहे. रहमान मुलानी ते बुकाळी वस्ती हा पण रस्ता करायचा आहे. कासेगाव रोड ते जुम्मे खान मुलानी वस्ती या पण रस्त्याचं आपल्याला काम करायचं आहे. उंबरगाव रोड ते पाटसकर वस्ती कॅनलपट्टीचं पण काम करायचं आहे. उंबरगाव रोड ते शिवाजी श्रीमंत रोंगे पाटील रस्ता हा पण आपल्याला करायचा आहे. भवाई रोड ते देवीदास रोंगे पाटील रस्ता हा पण आपल्याला पूर्ण करायचा आहे. शेटपळ रोड ते चव्हाण नाना आपले मुख्याध्यापक यांच्या वस्तीवरून गाडगे मिळायला जाणारा रस्ता हा पण आपल्याला पूर्ण करायचा आहे. 125 वस्ती पासून ते मेथोडे शिवापर्यंतचा रस्ता आपल्याला करायचा आहे. खर्डी पोहारी रोड ते लक्ष्मण विलासगड हा पण रस्ता आपल्याला करायचा आहे. कुंडेकर वस्ती ते डोंगेवाडा हा पण रस्ता करायचा आहे. कुंडेकर वस्ती ते गाडगे वस्ती उंबरगाव रोड ते नागनाथ कांबळे वस्ती हा पण रस्ता रोड आपल्याला सोय करायचे. आणि अजून पण असे मला लोकांची मागणी वाढते आहे रस्त्यांची. आणि खर्डी गावामध्ये पूर्वीच्या काळी बैलगाडी असायची त्यामुळे लोकांना रस्त्याची जास्त गरज भासायची नाही. पण आज
गरजी लोकांकडे मोटरसायकल झालेली आहे, ट्रॅक्टर झाले, 4 चाकी झाले, त्यामुळे रस्त्याची मागणी वाढत आहे आणि त्यासाठी आपल्याला त्या लोकांच्या मागणी पाहून आपल्याला ते काम करावं लागणार आहे आणि ते काम निश्चितच मालक तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्हाला निधी वारंवार उपलब्ध करून देत आहात आणि तशाच प्रकारचा निधी उपलब्ध करून देऊन हे काम पूर्ण करावे असे मी ग्रामस्थाच्या वतीनं मालकाकडे मागणी करतोय। त्यासोबतच मालक आपल्याकडे जिल्हा परिषद शाळा त्याची गैरसोय आहे, तर जिल्हा परिषद शाळेसाठी आपल्याला मोठी इमारत बांधायची आहे आणि त्या इमारतीमध्ये ते आपली प्राथमिक शाळा स्थलांतरित करायची आहे। हे काम आपल्याला लवकरच करावं लागणार आहे, कारण शाळा देवाच्या शेजारी असल्यामुळं आपल्याला मुलांना अभ्यासामध्ये अडचण येत आहे। त्यासोबतच आपल्याला दवाखान्याचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि त्या उपलब्ध आपण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मालकांच्या माध्यमातून वरच्या पातळीवर पाठपुरावा चालू आहे। त्यासोबतच मोठं काम म्हणलं तर आपल्याला मला खर्डी गाव हे सीताराम महाराजांची पवित्र पावनभूमी आहे। हे काम आपल्या गावासाठी देवस्थानसाठी ग वर्ग दर्जा आहे, तो आपल्याला ब वर्ग मिळाला पाहिजे आणि ब वर्ग मिळाल्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्या गावासाठी जे कोट्यवधीचं निधी येईल तो यायला चालू होईल आणि गावामध्ये अजून आपल्याला विकास कामे करता येतील। त्यासाठी आपल्याला ब वर्गाचा दर्जा मिळावा, त्यासाठी नक्कीच मालक प्रयत्न करतील आणि आपल्याला मिळवून देतील अशी आपण ग्रामस्थांच्या वतीनं मालकाकडे मागणी करूया। हे सर्व आपण करत असताना विकास ही न संपणारी निरंतर प्रक्रिया आहे। किती जर कामं झाली तर पूर्ण कधीच होत नसतात। त्याच्यामध्ये आपण नेहमी क्लास हा अर्धाच राहतोय, अर्धा भरलेला आहे म्हणून समाधान मानायचं, पण अर्धा रिकामा आहे म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करायचा, हे परिचारक मालकांचं तत्व आहे आणि त्या तत्वानुसार आतापर्यंत मालकांनी जनसामान्याच्या सर्व प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, सर्व अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत। ते मालक कुटुंब हे 3 पिढ्या झालं त्या खर्डीची सेवा करतोय आणि खर्डीकर बी मालकांना आपला घरातला माणूस समजताय आणि काम करताय। तर मालक आणि खर्डी हे अतूट असं बंधन आहे आणि हे बंधन गेल्या 3 पिढ्या झालं परिचारक फॅमिली आणि या खर्ड गावातील मायबाप जनता हे सर्व टिकून आहे आणि यापुढे पण नक्कीच हे नातं अजून प्रगत होईल आणि फार मोठ्या प्रमाणात मालक गावासाठी आणि गाव मालकासाठी नक्कीच काम करेल या निमित्तानं मालकांना आश्वासित करतो। फक्त मालक एकच आहे की काम पाठीमागची पण बॉडीने केलेलं आहे, आम्ही पण करतोय, येणारी पुढची बॉडी पण करेल, पण जे काही कामाचा आपण जे काम करतोय ते काम दर्जेदार होण्यासाठी आणि क्वालिटीची कामं होण्यासाठी सर्व जणांनी आपण प्रयत्न करतोय आणि पुढे पण करणार आहे आणि सर्व कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करणार आहोत। आपण फक्त काम करताना काही विरोधक म्हणतात की आम्ही काम आमच्या शिफारशीने दिली, पण मालक मी आज सांगू इच्छितोय जे आज कोणती विरोधात आपल्याला म्हणतायत की मी आणलेत काम मालक त्यांना आमदार कोणी केलंय ते पहिल्यांदा ते विसरतायत। अगदी मालकाने मोठ्या मालकाची शपथ घालून या माणसाला आमदार केलं आणि तोच माणूस जर आज आपल्याला हे काम माझं आहे हे आपल्या गावामध्ये म्हणत असेल तर याच्यापेक्षा कृतज्ञता काय असणार आहे। ज्या माणसासाठी मालकाने या तालुक्यातून अगदी स्वतः उभा राहिले त्यावेळेला जेवढे प्रयत्न केले नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम केले, मोठ्या मालकाची शपथ घातली म्हणून आपण त्यांना आमदार केलं आणि तेच लोक आज आपल्यावर कृतज्ञ होत आहेत। तर या लोकांना यावर्षी मालक आम्ही थारा देणार नाही आणि यावर्षी नक्कीच परिचारक फॅमिलीचाच आमदार झाला पाहिजे यासाठी आजच आम्ही सुरुवात करतोय आणि आजच आम्ही या कामाचा प्रचाराचा पण शुभारंभ करतोय। कारण ज्या ज्या लोकांना
मालकांनी मोठं केलं ते लोकच आज फिरून पडतायत. ज्या माणसांच्या घरात मालकांची 30 वर्ष, प्रशांत मालकांची 6 वर्ष, अशी 36 वर्ष आमदारकी ज्या घरात होती त्या घरातल्या माणसांना आज 2 वर्ष झालं आमदार झाला नाही. आणि आज तो आम्हाला सांगतोय की आमदार फंडाची कामं काय असतात आणि व्हिडिओकडे जाऊन सांगतायत की ही कामं माझ्या शिफारशीची आहेत. आणि पहिल्यांदा तो आमदार कुठून झाला, आमदार कशामुळे झाला, कुणामुळे झाला, आणि 2 वर्षाच्या माणसानं 36 वर्षाच्या ज्या घरात आमदारकी आहे त्याला आमदारची कामं सांगून येत. तर आज एकच काम करायचं आपल्या सर्वांना की मालकांना आपल्याला आमदार करायचं. या निमित्तानं मला एकच सांगतो की तरुण पिढी सर्व काही पेटून उठेल आणि त्या खर्डीचा मान, स्वाभिमान, अभिमान हे परिचारक फॅमिली आहे. आणि परिचारक मालक आमदार होणार नाही तर या खर्डीतला प्रत्येक नागरिक हा आमदार होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एक जीवानं मालकांना आमदार केल्याशिवाय अस्वस्थ बसायचं नाहीये. त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील ते करायला परिचारक फॅमिली तयार आहे. फक्त आपण सर्वजण साथ द्यायचा आणि त्यासाठी काम करायचंय. आणि मी तरुण पिढीना किंवा आमच्या सर्व सहकार्याला अजून एक सांगतो, मला सर्व तरुण सहकार्याला संधी द्या. या तरुण सहकार्याला संधी देण्यासाठी, नवीन संधी देण्यासाठी उद्या सुद्धा मी पदमुक्त मला करावं अशी मी मालकांना विनंती करणार आहे. त्यासाठी मी तुमच्यावर काय मागणार नाही आहे. मला काही चिडकी नको, पंचायत नको, कारखाना नको, मार्केट कमिटी नको. फक्त मी माझ्या जनतेला एकच मागणी करणार आहे की आपल्याला मला काही देऊ नका, फक्त मालकांना आमदार करा. आणि या सर्वांसाठी आपण सर्वांनी पेटून उठून काम करायचं आहे. आणि आपल्याला अजून एक सांगतो, या खर्डी गावामध्ये 35 वर्ष झालं मालकांची सत्ता आहे एक हाती. त्याच्यामध्ये फक्त मालकांचं लेवल टाकल्यावरच तो माणूस निवडून येतोय, अन्यथा एकही माणूस निवडून येत नाही. बरे सोसायटी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, विविध संस्था असू द्या, ज्या लोकांना मालकाने लेबल लावलंय त्या मालकांना फक्त त्या माणसाला फक्त गुलाल मिळालाय. अन्यथा एका पण माणसाला गुलाल मिळालेला नाही आणि मिळणार पण नाही. मी आज एक सांगतो, त्या निमित्तानं मला हे सर्व करत असताना सर्वांना सोबत घेऊन जातीपातीचं, गटातटाचं राजकारण तेवढं खर्डीतलं संपलं पाहिजे. मला बोलण्यास खेद वाटतो मला की ह्या खर्डीमध्ये काम करत असताना जेवढं विरोधकाचा काहीच त्रास होत नाही, पण आपल्याच लोकांचा त्रास होतो. त्याचा मात्र मालकांनी बंदोबस्त केला पाहिजे. शरद रोगे चुकत असेल तर त्याला चुकतंय म्हणा, बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा, चुकतंय त्याला पण बरोबर आहे त्याला पण बरोबर, हे करून मालकाला आता चालणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये आज एक आळीमध्ये एक आंबा नसला तर तो आंबा काढून टाकला तर इतर आळी वाचणार आहे, नसलं तर त्या आळी वाचू शकत नाही. त्यासाठी मी पहिल्यांदा सांगतोय, आणि जो काही हरामखोरपणा करेल, नालायकपणा करेल, स्वतः मी असेल तरी त्याला बाजूला करा. तर या तरुण लोकांना, तरुण कार्यकर्त्याला आणि मायबाप जनतेला नक्कीच पुढच्या दृष्टीने काम करायला ऊर्जा मिळेल. नाहीतर काय होते, कसंही वागलं, काही केलं तरी मालक माझंच गाव आहे असं म्हणतायत. मालकांना आज मी एक प्रश्न विचारणार आहे. मालक उमेश मालकांना मी तोच प्रश्न विचारला होता, प्रणव मालकाला तेच विचारला होता, आज प्रशांत मालकाला पण तोच विचारणार आहे. मालक हे सर्व करत असताना पंचायत समितीमध्ये चांगल्या मतानं आपल्या गटामध्ये निवडून आपण येतोय. 1500 ते 2000 मतांचं लीड आपल्याला मिळतं. ग्रामपंचायत मध्ये 1500 ते 2000 मतांना आपलं पॅनल विजय होतं. आणि मालकाच्या वेळेला तर काय मत कमी मतं पडतायत. तुम्ही तर म्हणताय की तुमचं वैयक्तिक मतभेद आहे, तुम्हाला मतं कमी पडते किंवा आमच्या खर्डीमध्ये आमचं कुणाशीच वैरत्व नाही. मग खर्डीमध्ये मला सांगा, आम्ही उभा राहतोय, पंचायत समिती, सोसायट्या, ग्रामपंचायत या सगळ्यामध्ये लीड मिळतं आणि तुमच्या वेळेला तुम्हाला कमी का पडतं. तर मी एक या निमित्ताने खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे की खरंच काय होतंय. मालक म्हणतात की खरेदीमध्ये मला कोणी विरोधक नाही, सगळे लोक आपले आहेत, म्हणून मालक सगळ्यांना सोबत घेत आहेत, सगळ्यांचं काम करतायत. मग नेमकं होतंय काय, नेमकं चुकतंय कुठं, हे आपल्याला शोधून काढण्याची गरज आहे. आणि हे करण्यासाठी
या खर्डीतील प्रत्येक नागरिक कशासाठी आणि का नाराज आहे याचा पण विचार करण्याची गरज आहे। मी इतर लोकांना अजून एक सांगेन, मालक आम्ही पुढारी आहे किंवा कार्यकर्ता आहे, आमचं तुम्ही अजिबात ऐकू नका, मायबाप जनतेचं ऐका आणि त्यानुसार तुम्ही काम करा। कारण जनता हे शेवटी सर्वस्व आहे। पुढारी एका बाजूला, कार्यकर्ते एका बाजूला आणि जनतेने ठरवलं तर नक्कीच ते आपल्याला मोठं बनवू शकते। आणि जनतेने ठरवलं सगळे पुढारी एका बाजूला जाऊन सुद्धा आपल्याला पाहिजे ते यश मिळत नाही। त्याचा आपल्याला कुठेतरी खाली जाऊन विचार करण्याची गरज आहे आणि हे विचार आपल्याला वेळेत केले पाहिजे। आणि केवळ सर्व लोकांची भावना काय आहे याचा विचार मालक आपण करायला शिकलं पाहिजे। आपल्या जवळ लोक आहेत ते आपल्याला सांगतायत म्हणून त्याचं ऐकून तुम्ही अजिबात काम करू नका कोणाचं आणि कुणावर विश्वास पण ठेवू नका। सर्वसामान्य जनता जी काही आपल्याला त्यांच्या संदेश येतोय तो तुम्ही ऐका आणि त्यानुसार सर्वांना पद द्यायचं असतील, कामं करायचं असतील याचा नक्की विचार करावा, एवढंच या निमित्तानं सांगणार आहे। आणि दुसरं मालक या खर्डीमध्ये आपल्याला पूर्वीचे दिवस आपल्याला परिचारक कुटुंबियांना आपल्याला आणून द्यायचे। खर्डीचं पण वैभव मालकांनी तयार केलेलं आहे, तसंच मालकांचं वैभव पण आपल्याला खर्डीकरांना तयार करायचं आहे। यासाठी सर्व खर्डीचे नागरिकाला म्हणजे हात जोडून विनंती असणार आहे, वैयक्तिक दुश्मनी, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक भांडण, वैयक्तिक आमच्याशी असेल तर आमच्याशी करा, पण मालकांनी 3 पिढ्या झालं खर्डीवर उपकार केले ते उपकार विसरू नका। आणि मालकांना सर्वजण तुम्ही त्यांच्या मागे उभा राहून सर्व ताकदीनं त्यांना मदत करा। जे काही आपल्यातील हेवेदेवे असतील आम्ही उभा राहिल्यानंतर कोण तुमचा विरोधक असेल तो उभा राहिल्यानंतर नक्की तुम्ही तिथं त्याचा वचपा काढा, पण आमचं प्रायश्चित्त मालकाला देऊन। कारण देवासारखी फॅमिली असताना तुम्ही सर्व त्यांना देवच मागताय आणि त्यांच्याशी गद्दारी करताय, हे बरोबर नाही। कोण जे बडवे असतील, जे तुमच्या कोण अडचणीचं करत असतील त्यांच्याशी तुम्ही अवश्यपणे त्या लोकांना तळा शिकवा। पण मालकाच्या बाबतीत इथून पुढं मी सर्व मायबाप जनतेला आणि सर्व तरुणांना विनंती करणार आहे की आपल्या गट दल जाती पाती या सर्व बाजूला ठेवूया आणि मालकासाठी एका दिलाने काम करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि परत एकदा सर्व जनतेचं आणि मालकांचं मनापासून काही गोष्टी झाल्या असतील, काही गोष्टी राहिल्या असतील त्या मालक सर्व पूर्ण करतील। आणि जास्त काही मी बोलून गेलो असतं तर नक्कीच मायबाप जनता आणि मालक मला नक्कीच माफ करतील या अपेक्षा व्यक्त करून मी माझं दोष